लोकसभेच्या जागांवरून महायुतीत महाभारत। शिवसेनेला 22 तर राष्ट्रवादीला पाहिजेत 10 जागा। महायुतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतल्या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। राज्यभरात प्रचार दौरे सुरू झालेत। निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली आहे। मात्र कळीचा मुद्दा ठरलाय तो जागा वाटपाचा। महायुतीचं जागा वाटप अजूनही ठरलेलं नाही। 48 लोकसभा जागांवर कोण कुठून लढणार याची वाटणी अजून झालेली नाही। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 22 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांची मागणी केली आहे। त्यामुळे भाजपवरही मोठा दबाव आहे। महायुतीत असे अनेक मतदारसंघ जिथे तीनही पक्षांनी आपापला दावा ठोकलाय। धाराशिवच्या जागेवर तीनही पक्षांनी दावा केलाय, तर परभणीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे। नाशिकच्या शिंदेंच्या जागेवरही भाजप इच्छुक आहे। सिंधुदुर्गात जागा शिंदे गटाची असली तरी भाजपचे नारायण राणे लढण्यासाठी इच्छुक आहेत। हिंगोलीत शिंदे गटाचे मराठवाड्यातले एकमेव खासदार आहेत। मात्र तिथेही भाजप पदाधिकाऱ्यांनी जागा मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलंय। छत्रपती संभाजीनगरमध्येही शिंदे आणि भाजप यांच्यात वाद आहेत। बुलढाण्यात तर तीनही पक्षांनी दावा ठोकलाय। माढ्यामध्येही भाजप आणि अजित पवार गटामध्ये लढण्यावरनं वाद आहेत। कोकणात रायगडमध्येही तीनही पक्षांनी दावा केलाय, तर उत्तर पश्चिम मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याची रणनीती आखली आहे। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड संभाजीनगरातनं लढण्यासाठी इच्छुक आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल। ही जागा शिवसेनेची आहे, ही जागा शिवसेनाच लढणार। मी आज भी सांगतो, उद्या भी सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेना लढणार आणि महायुती म्हणून इथला खासदार निवडून येणार। एकीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अजित पवार गटही राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी आग्रही आहे। जागा वाटपाच्या मुद्द्यावर अजित पवार गटाच्याही बैठका होत आहेत। महाराष्ट्रावरून चर्चा व्हायची आहे। पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल। मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच। धाराशिव, परभणी, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, संभाजीनगर, बुलढाणा, माढा, रायगड, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांवरून तीनही पक्षांमध्ये वाद आहेत। शिवसेना 22 जागा लढण्यावर ठाम आहे। अजित पवार गटाला 10 जागा पाहिजेत। तेव्हा आता अमित शहाच हा तिढा कसा सोडवणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।